नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. हा आहे डे 2 फ्रॉम मलाड आणि थोडा लाईट्स असं कमी ठेवल्या आहेत. काही मी AC लावला होता, दरवाजा बंद ठेवला आहे. आणि इथे आहे अस्मी. तिने माझ्या पोटावर बघा काय ठेवलं. इथे ती असं दुबईवाला फील घेते, द्राक्ष खाते की हे भाई अबीबी. हा अबीबी काय हे काय, मी काय हे आहे का तुझा ट्रे आहे. तर बाय द वे ब्लॉगला सुरुवात तर केली. आजचा प्लॅन काही ठरला नाही आहे. माझं ऑफिसचं काम चालू, मी समोर काम करतोय. थोडा मी 5 मिनिटाचा ब्रेक घेतला. ही आंघोळ करून, ही मॅडम आंघोळ नव्हती केली तिने, तर भाऊनी तिला आता आंघोळ घातली आणि ती अशी लुडकते आता बघा. बरं नव्हतं बिचारी थोडी सगळे तुम्ही सांगा कमेंट, बारीक खूप बारीक झाली. तुम्ही लास्ट म्हणजे बोईसरचे व्हिडिओ बघितले असेल ना, त्याच्यामध्ये अश्मीचा चेहरा बघा एकदम मस्त भरला होता आणि बिचारीला नजर लागली असेल तिथे वाटतं. म्हणून कधी ती भीती वाटते की त्याचा व्हिडिओ टाकायला मला. पण क्यूट आहे ती आली माझी तर बाय द वे मी खाली दुसऱ्या कोणी ब्लॉग सुरू करणारच होती, पण आय डोंट नो माझ्या नवऱ्याने ते सुरू केलेलं आहे. आणि आमचं जेवण ऑलमोस्ट झालेलं आहे, फक्त डाळ फोडणीला द्यायची. अरे AC तुमचं आहे, तुम्ही लावा, मी कसं लावणार. तुमचा AC आहे ना. तिला नाही माहिती AC कसं लावतात. काय ऍक्च्युली गरमी खूप वाढली आहे, त्याच्यामुळे ना होत नाहीये. AC तर लावणार. ऍक्च्युली अंबरनाथ आम्हाला तर समजत नाही, तिथे आम्ही तर डोंगरामध्ये, इथे पण डोंगर जवळ आहे, तर इथे रात्री खूप थंड थंड वाटतं. आता आम्ही जेवू आणि मग पुढचा व्लॉग चॅलेंज व्हिडिओ करणार आहे. तो अजून काही डिसाइडेड नाही आहे, फक्त आम्ही तुम्हाला सांगून ठेवू. डिसाइडेड काही नाही. शी इज ऑलमोस्ट रेडी. हा, त्याच्याबरोबर मला दुसरा व्लॉग करावा लागेल. ठीक आहे, मी आता थोडंसं काम निपटवतो आणि मग संध्याकाळी तुम्हाला भेटतो. चला. लॉकडाऊन मध्ये जिचा बर्थ झाला होता, ती एकदम आत्मनिर्भर मुलगी, जे आईने झोपाळ्याची कडी काढून ठेवलेली. आणि आता ही नाही, तिला म्हटलं मी नाही बसवणार, उठत तीच बसते. तर आता ही अशी झोपली आहे त्याच्यात आणि होते काही अशी ह्याला जाईल आता बघू. काय अशीच झोपणार आहे, ज्यात वरती नाही लावणार आहे ते. कसं असते, काय झालं. अब्बा डब्बा जब्बाच आहे आमचा विवाह. अगं लाव ना त्याला वरती उठून. बाहेर येऊन अशीच लावणार होतीस ना, झोपाळ्यासारखी. अच्छा ओके, मला वाटलं ते लावायचं होतं तुम्हाला. तर गुड इव्हनिंग सगळ्यांना आणि गुड इव्हनिंग नाही, गुड नाईट. आणि इथे आम्ही सगळे बसलेले आहोत जेवायला. आणि आज आहे एकदम म्हणजे रॉयल थाट, जो खूप टाइम पासून आम्ही म्हणजे वाट बघत होतो. 1 मिनिट. गरम गरम भात, पिठी, बांगडा, सुका बांगडा, जवळा आणि आम्ही बोंबील सुद्धा तळलेले आहेत, जे तिथे आहेत. आणि तळलेले बोंबील नाही, भाजलेला बांगडा असला की दुसरं काहीच लागत नाही. आणि हिला काहीतरी हवंय. तिला असं वाटतंय तो जो सुका बांगडा आहे ना, ती फ्राय मच्छी आहे. ओके ती एकच आहे, तर ती मला अख्खी हवी आहे. जेव्हा ती खाऊन बघेल तेव्हा तिला पाहिजे. कारण ती काका खातायत ना, म्हणून हवी. तुला अर्धी करून देणार. और इधर हमारी आइसक्रीम की पार्टी हो रही है. हे किती मोठा आईस्क्रीम बघ. काय ऑन करचे, ब्लॉग ऑन, ब्लॉग. अरे बाबू आला माझ्याकडे. आमच्याकडे आली आहे एक छोटीशी मांजर. ती दूध पिते पटापट. दाखवा, दूध पिते. माऊ दाखव. अरे फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे एक छोटी मांजर आली आहे. मी तुम्हाला दाखवते. आवली. ते बघ ना. आणि अशा प्रकारे मांजरीच्या बाजूला पण बसले.
बोकात दिसतोय. दाखवू कसा मावशी पण व्हिडिओ करते. इकडे सगळं दूध सांडलंय बोकेच दाढीवर. मला दाखव ना. पर्शियन कॅट आहे. हे सगळं तुला न सांगता करत. चलो तर आता आमची आईस्क्रीमची पार्टी झाली आहे आणि अशा पद्धतीने आता आमचा सांगता झालेली आहे दिवसाची. आणि आता रात्री आम्ही गप्पा मारणार आहे आणि चॅलेंज व्हिडिओ पण करणार आहे. The next morning. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आजचा व्लॉग हा आमचा किचनमधून सुरू होतोय. तर आज आहे आमच्याकडे कोळंबीचा प्लॅन, म्हणजे कोळंबी थाळीचा. तर सगळी तयारी आमची झालेली आहे. वाटपाची तयारी झाली आहे, मच्छी पूर्ण साफ करून ठेवलेली आहे आणि इथे सगळं कटिंगचं पण काम केलेलं आहे. आणि इथे मास्टर शेफ ऑन बोर्ड रेडी आहे कोळंबी मसाला फोडणी देण्यासाठी. तर आज आपण ताईची ही चमचमीत कोळंबी मसाल्याची रेसिपी बघणार आहोत. तर सुरुवात करूया. मसाल्यासाठी मी झटपट सांगते, जास्त काय प्रकार लागत नाही, पण आमच्या म्हणजे आपल्या जेवणामध्ये वाटण भरपूर घालायचं असतं बस. खोबरं कुठे कमी नाही पडलं पाहिजे. आणि त्यामध्ये मालवणी मसाला, तो चमचमीतपणा. तरी ते मी ते प्रॉन्स छान असे मोठे मोठे होते, तुम्ही पाहू शकता. 3-4 वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेत. तर स्वच्छ केलेले आहेत. तर ह्याची आपल्याला कोळंबीची चटणी म्हणजेच कोळंबी मसाला करायचा आहे, त्यामुळे मी याला मीठ लावून ठेवलेलं नाही. आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे टोमॅटो लाल भडक छान, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय. खोबरं इग्नोर करा, खोबरं मी कोळंबीच्या सारासाठी ठेवलेलं आहे, तर हे नाही लागणार आहे. मी साहित्य परत रिपीट करते. कोळंबी छान स्वच्छ करून घेतली आहे, टोमॅटो मोठा, एक मोठा कांदा आणि कोथिंबीर धुवून ठेवली आहे, ती आपल्याला लास्टला गार्निशिंगला वापरायची. आता सगळे जे मटेरियल आहे ते यामध्ये आहे कोळंबी मसाला. म्हणजे यामध्ये कांदा, सुकं खोबरं, ओलं खोबरं सेम प्रमाणामध्ये एकत्र भाजून, आणि त्यामध्ये आलं, लसूण, कढीपत्ता छान असा कोवळा होता ताजा, आणि कोथिंबीरची जी कोवळी देठ होती ती, या चारही गोष्टी मी तव्यावरती थोड्याशा परतून घेतल्या. तर त्या सुद्धा भाजून त्या वाटपामध्ये मी ग्राइंड करून घेतल्या. तर आता या व्यतिरिक्त आपल्याला काहीच नाही टाकायचे. आणि घरगुती मालवणी मसाला आणि मीठ. तर तेल घातलेलं आहे मी, तेल तापून वाट बघते. तर आता रेसिपीला सुरुवात करते. बारीक चिरलेला कांदा टाकायचा आता. कांदा तेल तापलेलं असल्यामुळे पटकन कांदा लालसर व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामध्येच टोमॅटो घालते. यावर एक 5 मिनिटं झाकण ठेवून टोमॅटो वाफवून घ्यायचंय. ओके, थांबव ना. आणि टोमॅटो मस्त शिजलाय. गॅस बारीक करते मी. आणि यामध्ये आपल्याला आता मसाला घालायचा आहे, आमचा मालवणी मसाला. तर आता क्वांटिटी जास्त आहे, त्यामुळे मसाला पण आपल्याला सगळ्या चटणीला व्यवस्थित लागेल असं घालावा लागेल. इथे मी 4 चमचे मसाला घेतलाय. गॅस बारीक ठेवायचा आहे, जेणेकरून मसाला तेलामध्ये शिजेल पण करपणार नाही. आणि लगेचच 2 मिनिटांमध्ये आपल्याला प्रॉन्स घालायचे त्याच्यामध्ये. मसाला घातलाय आणि मी ढवळून घेतले. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया.
आणि कोकम घालून मी चटणी शिजवत ठेवते. कड आला की आपली कोळंबी मसाला रेडी. आणि जसा जसा कड येतोय ना तशी तशी अशी मसाल्याची छान तरी वरती येते. आणि इथे टाकलेले आहेत कोकम. ऍक्च्युली कैऱ्या होत्या, कैरी घालणार होती एक कापून, पण आपल्याला थोडंसं मालवणी पद्धतीचंच दाखवायचं, त्यामुळे मग मी म्हटलं कोकमच राहू दे, कैरी आपण अशी जेवणाबरोबर खायला घेऊया. तर आता ह्याला कड आला की मग आपला मसाला तयार होईल. चला. तर इथे आपलं उकळ आली आहे आणि मी पुन्हा एकदा मिक्स केल्यामुळे ती बसली. तर आता वरती मी कोथिंबीर पेरते आणि एक 5 मिनिटं पुन्हा एकदा शिजवून घेते. तर तिने आमचा कोळंबी मसाला मस्त टेम्पटिंग असा रेडी झालेला आहे, जो आता जेव्हा आम्ही ताटामध्ये सर्व करू तेव्हा तर तुम्हाला पाहायला मिळेलच. पण सुगंध अगदी सुंदर आलेला आहे आणि अरे वा 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 वा, छान छान मस्त एकदम. तरी पण या एका कॉम्प्लिमेंट साठी थोडंसं करेक्शन करू. पातळ पाहिजे होतं थोडंसं. चटणी कोळंबी मसाला आहे ना आई, म्हणून कोळंबी मसाला, कोळंबीचं सार, कांदा, चपाती, भात मी घेणार आहे थोड्या वेळाने. अय फटाफट जेव चल आता. आम्ही ते फक्त जेवायला चालू वाटतं, जेवायला आणि खायला चाललोय. आणि इंडियाची मॅच चालू आहे बाहेर, फायनल मॅच. फायनल मॅच. एन्जॉय करतोय आता.